श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सव सुरू होतात. श्रावण महिन्यात भगवान शंकरांचा महिना मानला जातो. या महिन्यात शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व्रत, वैकल्य, उपवास केले जातात. नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण. हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. तर यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीला भावाचा उपवास कसा करावा, त्याचबरोबर उपवासाला काय खाऊ नये, त्याचबरोबर बघा ही एक चूक आहे ती आवर्जून टाळा. त्याचबरोबर एक तरी झोका का घेतला जातो याची माहिती जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण. तर या दिवशी नागपंचमीच्या दिवशी बघा नागांच्या पूजेचं विशेष मानलं जातं. पंचमी तिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून भगवान श्रीकृष्ण हे सुरक्षित बाहेर आले होते. तो दिवस नागपंचमी. या दिवशी नागांची पूजा केली जाते. महादेवांचे नाग हे प्रतीक आहे. श्रावणात महादेवांची पूजा, व्रत, उपासना केली जाते. श्रावण महिन्यात निसर्ग हा हिरवळलेला असतो. हिंदू धर्मात प्रत्येक सण, व्रत, परंपरा, उत्सव आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातो. त्याचप्रमाणे नागपंचमीला नागांची विशेष पूजा केली जाते. यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. नागपंचमीला भावाचा उपवास केला जातो. त्याचबरोबर नागपंचमीला नागांची पूजा केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतात. आयुष्यातील अडचणी, काही समस्या या देखील याने दूर होत असतात. तसेच नागपंचमीला केलेली पूजा यामुळे जर आपल्या कुंडलिकेत जर राहू, केतू, कालसर्प जर दोष असतील यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती देखील देत असते. महादेवांचे आणि नागाचे एक वेगळेच नाते आहे. भगवान शंकर हे नाग वासुकी याला नेहमी गळ्यात धारण करतात. या दिवशी बघा नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध आवर्जून दिलं जातं. अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. हा उपवास पंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी सुरुवात केली जाते आणि नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तसेच या उपवासात बघा तुम्ही भगर खाऊ शकत नाही. त्याचबरोबर तळलेले पदार्थ आहेत ते देखील खाल्ले जात नाही. तसंच बघा गरम पदार्थ जसं की चहा असेल, कॉफी असेल, अगदी कोणताही गरम पदार्थ म्हणजेच ते थंड झाल्यानंतर तुम्ही खायचं आहे. गरम कुठलीच वस्तू या उपवासाला खाल्ली जात नाही. भावाचा उपवास यामागे देखील कथा आहे. सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने त्या दिवशी अन्न ग्रहण केले नाही. सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाली. त्याने तिला शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्तेश्वरी ही समाधानी झाली. या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य प्राप्त हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो यासाठी बहीण भावासाठी या दिवशी उपवास करत असते. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी बघा सौभाग्यवती स्त्रिया ह्या नवीन वस्त्र, अलंकार घालत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी मेहंदी देखील काढली जाते. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी एक तरी झोका नक्कीच घ्यावा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर
आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा ही फार जुनी आहे. झोका खेळण्यामागील देखील काही इतिहास आहे. नागराजाने सत्तेश्वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रगट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो, जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःख हे खाली जाऊ देत. ही भावना मनात ठेवून प्रत्येक बहीण बहीण ही विचार करत असते, कृती करत असते. म्हणून या दिवशी एक तरी झोका आवर्जून घ्यावा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी देखील टाळल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत ते देखील बघा. नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, भाजी चिरणे, त्याचबरोबर तळणे अशा ज्या काही गोष्टी आहेत, तसेच बघा नांगरणे, भूमी उकरणे या गोष्टी ह्या वर्ज्य केल्या पाहिजे. या दिवशी या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजे. मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी देखील जाणून घेऊ. नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे. तो इच्छेचा प्रवर्तक आहे. इच्छेचा प्रवर्तक म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा असं म्हटलं जातं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्य तत्वाच्या इच्छालहरी ह्या भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायुमंडलात नागदेवताजन्य तत्वाचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे कापणे, चिरणे म्हणजे कुठलीही वस्तू तुम्ही कापणे, चिरणे ही आवर्जून टाळली पाहिजे. त्याचबरोबर तळणे या शिवणे, काही कपडे तुम्ही शिवत असाल तर ही देखील टाळली पाहिजे. यामुळे या कृतीमधून रजतमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात आणि त्याचा वाईट परिणाम हा व्यक्तीवर होत असतो. तसेच देवताजन्य इच्छालहरीच्या कार्याला अवरोध होतो. त्यामुळे नागदेवताजन्य लहरीला कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे यासारख्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.